चला आज बनवूयात सकाळच्या नाश्त्यासाठी फक्त 10 मिनिटात बनणारे पोहे। त्यासाठी पोहे स्वच्छ पाण्याने धुवून त्याचं पाणी निथळून घेतलं बघा। आता पोहे बनवण्यासाठी काही साहित्य चिरले, कोथिंबीर, लसूण, मिरची आणि कांदा पोहे बनवतो तर कांदा भरपूर चिरायचा, बारीक असा कांदा चिरून घ्यायचा। तेल तापायला ठेवलं कढईमध्ये तेल तापलं की जिरे मोहरी चांगली तडतडली की 5 ते 6 हिरव्या मिरच्या बारीक अशा कापून टाकायच्या, लसूण नकलून टाकायचा। त्याचप्रमाणे कांदा पोहे बनवतो तर कांदा भरपूर असा बारीक चिरून टाकायचा आहे। कांदा चांगल्या रंगावरती परतून घ्यायचा आहे। आता हा कांदा टाकून घेतलेला आहे सोनेरी रंगावरती, याला चांगला परतवून घेते। तुम्ही पाहू शकता चांगल्या रंगावरती कांदा परतवून झाल्याच्या नंतर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकली आणि चवीप्रमाणे मीठ टाकून चांगल्या पद्धतीने हलवून घ्यायचं आहे। हलवून झाल्याच्या नंतर आपण जे भिजवलेले पोहे आहेत त्याला चांगल्या पद्धतीने कोरडे करून घ्यायचे, म्हणजे चिखल होत नाही, असं मस्त असं कोरडे मोकळे करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये पोहे ऍड करायचे आहेत। चला आता पोहे यामध्ये टाकून घेते आणि चांगल्या रंगावरती हे पोहे परतवून घेते। तर बघा तुम्ही हळदीचा थोडासा वापर कमी करा, कारण हळद जास्त टाकल्यामुळे पोहे कडू लागण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडेसे हळदीचं प्रमाण कमी करा या पोह्यांमध्ये। तर तुम्ही पहा चांगल्या पद्धतीने मी पोहे हलवून घेतलेले आहेत। आता यामध्ये शेवटी तुम्हाला बारीक चिरून कोथिंबीर टाकायची आहे। तर कोथिंबीर टाकून झाल्याच्या नंतर हे पोहे आपल्याला खाण्यासाठी रेडी झालेले आहेत। तर बघा मी हे पोहे खाण्यासाठी वाढून तुम्हाला ही पोह्याची आजची साधी सिंपल रेसिपी कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।